मस्त तरीदार लालबुंद चटपटीत झणझणीत अशी ही दुधी भोपळ्याची भाजी. तर दुधी भोपळा म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून नाक मुरडतात. पण जर आपण अशा पद्धतीने जर ही भाजी केली तर नक्की मला तरी वाटतंय बहुतेक तरी आवडणार. आता आपण काय करतो, दुधी भोपळा हा शरीरासाठी खूप चांगला असतो. तर सगळ्यांनी खावं म्हणून आपण अगदी डोकं चालून वेगवेगळे पदार्थ बनवून दुधी भोपळ्याचे आपण खाऊ घालतो मुलांना किंवा घरातल्या मंडळींना. पण जर ही अशा पद्धतीची भाजी जर केली आणि जर आवडलीच तर आपल्यालाही सोपं जाईल आणि त्यांनाही सोपं जाईल. तर एकदा या पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा आणि अगदी छान होते, मस्त होते. मला तरी वाटते नक्कीच आवडेल. तर त्यामध्ये काही वाटण घालायचं नाही किंवा जास्त मसालेसुद्धा आपण घालणार नाही आहोत. चला तर मग कशी करायची ती पाहूया. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर मी घेतलेला आहे एक दुधी भोपळा. त्याची वरची आपण साल काढलेली आहे आणि आता त्याची आपण अगदी बारीक बारीक फोडी करणार आहोत. तर जाडसर जर फोडी केल्या तर त्या थोड्याशा अर्धवट कच्च्या राहून त्या तोंडात येतात आणि भोपळा आहे म्हणून जास्त जाणवतं. तर अगदी बारीक, जेवढ्या बारीक करता येतील तेवढ्या बारीक आपण फोडी करणार आहोत, म्हणजे शिजले की आपल्याला भोपळा आहे असं जाणवत नाही. तर आता आपण ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. बघा, अगदी बारीक फोडी केलेल्या आहेत मी. आणि भोपळा घेताना अगदी कोवळा घ्या आणि ताजा असतानाच ही भाजी करा, म्हणजे अतिशय सुंदर अशी भाजी होते. तर आता गॅसवर बघा मी पातेलं तापायला ठेवलं आहे आणि आता आपण फक्त तेलावरच ही भाजी शिजवणार आहोत. त्यामुळे जरासं तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घाला. आता तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आपण त्यामध्ये घातलेलं आहे. आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळलं गेलं की ह्या भोपळ्याच्या फोडी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता हे सगळं जे आहे आता ह्या तेलामध्ये आपण मंद गॅसवरती एकदा परतून घेणार आहोत, म्हणजे तेलामध्ये छान असे ह्या फोडी अगदी मऊ होतात. तर आता आपल्याला यामध्ये अजिबात कसलंच वाटण घालायचं नाही आहे. शिवाय मसालेसुद्धा आपण वेगळे कोणतेच घालणार नाही आहोत. तरीसुद्धा ही भाजी कमी इन्ग्रेडियंट वापरता मस्त अशी होणार आहे. तर एकदा या पद्धतीने नक्कीच तुम्ही करा आणि आवडलं की मला कमेंट करून पण सांगा. तर आता बघा, या तेलामध्ये ही फोडी चांगल्या परतून घ्यायच्यात. आता परतून घेतल्यानंतर हे बघू शकताय तुम्ही, म्हणजे ह्या फोडी ज्या आहेत त्या थोड्याशा मऊ होतात. आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत एक एक करून मसाले. तर मसाले अजिबात जास्त नाहीत. आता थोडीशी हळद घालायची, नंतर चवीनुसार फक्त लाल तिखट घालायचं आहे, तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडत असेल तसं. आणि अगदी जास्त छान लाल रंग येण्यासाठी आपण लाल बेडगी मिरची पावडर वापरली, म्हणजे ही भाजी लालसुद्धा दिसली पाहिजे आणि तिखटही कमी झाली पाहिजे अशा पद्धतीने. आणि आता चवीनुसार आपण मीठ त्यामध्ये घातलं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे. तर एवढेच इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये वापरणार आहोत. पण भाजी करताना अगदी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे अशीच आपण शिजवणार आहोत. त्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाहीत. अगदी आहे त्या वाफेवरच आपण अशा पद्धतीने शिजवायचं आहे की अगदी खरंच खाताना ही भाजी आपल्याला आवडलीच पाहिजे. तर आता बघा, हे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. तर आता हळूहळू करून बघा या फोडींना पाणी सुटतं. तर बघू शकता आता पाणी सुटायला लागले. तर याच पाण्यामध्ये आपण आता हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. तर मंद गॅसवरती आता हा भोपळा आपण शिजवून घेऊयात. तर सगळं एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता त्यावरती ठेवायचं आहे आपण झाकण. आता जसं जेवढं ह्या फोडींना पाणी सुटेल तेवढ्याच पाण्यावरती एकदा हे भोपळा आपण शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, आता हळूहळू करून पाणी जास्त सुटलं आहे, त्याच पाण्यावरती ह्या फोडी आपण शिजवून घ्यायच्या. एकदा पुन्हा खालचं वरचं खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून एक सारखा हा शिजला गेला पाहिजे. पुन्हा आपण झाकण ठेवूयात 2 ते 3 मिनिट. तर बघा, आता हळूहळू करून पाणी त्यातलं जास्त वाढलेलं आहे, बघू शकता. तर आता फोडीसुद्धा बघा ट्रान्सपरंट दिसायला लागल्यात, म्हणजे शिजायला पण सुरुवात झाली. आता जास्त पाणी सुटून
आता हे पुन्हा आटायला लागलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, पाणी आटायला लागले म्हटल्यानंतर ही भाजी करपणार. तर आता आपण झाकण ठेवून झाकणावर पाणी ओतायचं आहे, म्हणजेच ह्या पाण्याची वाफ होऊन जेवढं त्यामध्ये पाणी पडेल आता त्याच पाण्यावरती आपण आता हा भोपळा शिजवायचा आहे. तर बघा आता भरपूर असं पाणी त्यामध्ये पडलेलं आहे. आपण पाणी त्यामध्ये अजिबात घातलेलं नाही. तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात. जेवढं शिजवता येईल मऊ तेवढं शिजवून घ्यायच्यात, म्हणजे ह्या फोडी अगदी मऊ म्हणजे स्मॅश होतील अशा पद्धतीने शिजवायच्यात. तर आता बघू शकता, आता आपण चमच्याने चेक करूयात. तर बघा ट्रान्सपरंट जरी झाल्यात तरी अजून शिजलेल्या नाही आहेत, अगदी मऊ झालेल्या नाही आहेत, अजून शिजायच्या बाकी आहेत. तर पाणी पण भरपूर आहे त्यामध्ये शिजण्यासाठी. तर आता आपण पुन्हा मिक्स करून पुन्हा त्यावरती आपण झाकण ठेवायचं. तर झाकणामध्ये पाणी तसंच असू द्यायचं आहे, म्हणजे ते पाणी त्यामध्ये अजून पडतं आणि मऊ जेवढा वेळ लागेल तेवढं मऊ शिजवायचं. तर ही भाजी करण्यासाठी जास्त अवघड नाही, पण शिजवायला जास्त वेळ लागतो आहे. पण भोपळा हा खाल्ला गेला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे. तर बघा आता हे पाणी पूर्ण आटलेलं पण आहे, अगदी थोडंसंच पाणी राहिले. आता ही भाजीची क्वांटिटी पण तुम्ही बघा अगदी कमी झालेली आहे, म्हणजेच अगदी फोडी मऊ झाल्यात. आता स्मॅश जर केल्या तर लगेच स्मॅश होतील अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी शिजवायची. तर बघा आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि आता जेवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं लपथपं ठेवायचं आहे, जास्त कोरडीसुद्धा करायची नाही आहे. अगदी आहे तुम्ही बघताय अशाच पद्धतीने आपल्याला ही भाजी ठेवायची. तर ही भाजी मला तरी वाटते नक्की सगळ्यांनाच आवडेल. ही भाजी अगदी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागेल, शिवाय चपातीबरोबरसुद्धा मस्त लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून घरातल्यांना करून खाऊ घाला, नक्कीच आवडेल. तर बघा आवडला असेल तर मला कमेंट करून पण सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.